जय हरी. एकादश स्कंध भाग 214. बघा, थोर पुरुषाच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यांवर उपकार करण्यातच जातो. कोणीही व्यक्तीशी त्याचा जो काही संबंध येतो, कोणत्याही व्यक्तीशी, तो संबंध कितीही विपरीत आणि विलक्षण असला तरी सत्पुरुष आपलं द्वैत सोडत नाही. म्हणजे आता इथे त्यांना जरा व्याध्याबद्दल सांगायचं असणार आणि म्हणूनच जरा व्याध्याच्या बाबतीत असंच झालं. श्रीकृष्णाच्या निर्याणाला तो कारण झाला तरी श्रीकृष्णानं हे जग सोडता सोडता त्याचा उद्धार केला. या दृश्य जगात येणारे संबंध आणि घडणाऱ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेनंच घडतात असा ठाम निश्चय असल्याशिवाय असं वागणं शक्य नाही. शिवाय ज्या वीर पुरुषांना आपल्या हातानं लहानाचं मोठं केलं ते भगवंताचं काम करण्यास नालायक झाल्याबरोबर अत्यंत निर्मम वृत्तीनं श्रीकृष्णानं स्वगोत्रजनांचा संहार होऊ दिला. हेही फार शिकण्यासारखं आहे, नाही का? जन्मभर जे काम आपण केलं आणि ज्या आप्तेष्टांबरोबर नाना प्रकारची सुखदुःख भोगली, त्यांना सोडून जायचा प्रसंग आला असता साधकानं कसं वागावं हेही श्रीकृष्णानं करून दाखवलं. आपल्या कुळाचा आपल्या डोळ्यादेखत नाश झालेला पाहून श्रीकृष्णाचं मोठं समाधान झालं. काय झालं? समाधान झालं. एखादा माळी जमिनीत आलं पेरतो, पाणी घालून त्याला पोसतो आणि शेवटी आपणच ते सारं खणून काढतो. श्रीकृष्णानं यादव वंशाची अशी दशा करून सोडली. आपल्या सगट बायका मुलांचा आणि साऱ्या कुळाचा घात झाला तरी ज्ञात्याला मोह उत्पन्न होत नाही. अहंता आणि ममता नसल्यानं पुत्रनाश झाला तरी ज्ञानाला यत्किंचित उदासीनता येत नाही. ही अत्यंत निराभिमान अवस्था श्रीकृष्णानं अखेर आचरणात आणून दाखवली. बलरामालाही असं वाटलं की या जगातील आपलं कार्य संपलं. मग त्यानं समुद्र तीरावर योगासन घातलं आणि निर्वाण ध्यान आरंभिलं. देहातील प्राण आकर्षण करून देहाभिमान नष्ट केला आणि परमपुरुषाचं ध्यान करत त्याच्याशी तो तद्रूप झाला. योगासन घातलेलं त्याचं निर्जीव शरीर समुद्र तीरावर पडून राहिलं. हे पाहून श्रीकृष्णानं निजधामात जाण्याची तयारी केली. एका अश्वत्थाखाली जमिनीवरच तो विरासन घालून बसला. त्यावेळी त्याचं शरीर अत्यंत तेजपुंज आणि सुंदर दिसू लागलं. उजवा पाय खाली ठेवून त्या मांडीवर त्यानं आपला लालसर डावा पाय आडवा ठेवला होता. पिंपळाला टेकून बसलेल्या श्रीकृष्णाचा तो डावा लालसर तळवा मृगाचं तोंड आहे असं वाटून जरा नावाच्या पारध्यानं त्यावर नेम धरला आणि तीव्र वेगाचा बाण मारला. स्कंधाच्या आरंभी सांगितलेल्या कथेमध्ये ब्राह्मणाच्या शापानं जे लोखंडाचं मुसळ झालं होतं त्याचा तुकडा बाणाच्या अग्रभागी होता. त्या बाणानं श्रीकृष्णाचा चरण भेदून टाकला. त्याबरोबर तो व्याध मोठ्या खुशीनं मृग धरायला धावला. परंतु श्रीकृष्णासारख्या विरक्त संन्याशांना देखील भुरळ पाडणाऱ्या सौंदर्याला पाहून तो चकित झाला आणि अतिशय घाबरला. आपण फार मोठं पातक केलं या भयानं त्याच्या अंगात कापरं भरलं. अत्यंत पश्चातापानं व्याकुळ होऊन त्यानं श्रीकृष्णाचे पाय आपल्या मस्तकी घट्ट धरले आणि ओक्साबोक्सी रडू लागला. त्याला उठवलं तरी तो उठेना आणि क्षमेची याचना करू लागला. नाना परींनी त्यानं श्रीकृष्णाची याचना केली. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीकृष्णानं त्याला अभय दिलं. त्याला देहबुद्धीतून बाहेर काढला आणि समाधान देऊन उत्तम गतीला पोहोचवला. श्रीकृष्णाचा सारथी दारुक त्याची वाट पाहत बसला होता. बराच वेळ झाला तरी श्रीकृष्ण येईना म्हणून तो शोधार्थ निघाला. पिंपळाखाली जखमी झालेला पण अत्यंत शांत असलेला श्रीकृष्ण त्यानं पाहिला. त्याला जवळ बोलावून
श्रीकृष्णानं त्याचं सांत्वन केलं, भागवत धर्माचं रहस्य सांगितलं आणि घडलेली हकीकत सांगण्यासाठी द्वारकेस पाठवलं. लगेच मैत्रेय श्रीकृष्णापाशी आला, त्यालाही ज्ञान सांगितलं आणि स्वाश्रमाला पाठवून दिलं. समुद्राच्या तीरावर दारुक रथ घेऊन उभा होता. श्रीकृष्ण दिसला नाही म्हणून तो शोधार्थ निघाला. इतक्यात तुळशीच्या माळांचा वास त्याला आला. त्या धोरणानं थोडं चालल्यावर पिंपळाखाली विरासन घालून बसलेला आणि अत्यंत मनोहर आणि शांत दिसणारा श्रीकृष्ण त्यानं पाहिला. त्याचा जखमी पाय बघून दारुकाचा जीव हळहळला, परंतु श्रीकृष्णानं अत्यंत धीरानं त्याचं मन शांत केलं. तो म्हणाला, दारुका, कालगतीनं तूच एक मला जवळचा उरला आहेस. माझ्या कामासाठी तुला मी ठेवलं आहे. तू आता लवकरच द्वारकेला जा, घडलेली सगळी हकीकत सांग, माझीही अवस्था जशीच्या तशीच सांग. सगळ्यांनी द्वारका सोडून बाहेर जावं ही माझी आज्ञा त्यांना सांग. द्वारका बुडणार आहे. राजवट बुडाल्यानं सारे मार्ग चोरांनी भरून जातील, म्हणून अर्जुनाला बरोबर घेऊन साऱ्यांनी एकत्र मिळून इंद्रप्रस्थाला जावं. श्रीकृष्णाचं हे भाषण ऐकून दारुकाला रडू कोसळलं. त्याला तिथून जायची इच्छाच होत नव्हती, पायच निघत होता. पण न निघालेला पाय त्याला आवर्जून पुढे जाण्यास भाग पाडत होता, कारण श्रीकृष्णाची आज्ञाही मोडवेना. दारुकाची शुद्ध भक्ती पाहून श्रीकृष्णाला दया आली आणि त्यानं त्याला साधन रहस्य सांगितलं. हृदयात भगवंताचं ध्यान धरावं, मुखानं नामस्मरण करावं, प्रत्येक इंद्रियानं भगवंताचा भोग घ्यावा. अशा रीतीनं भगवंताची सेवा करत सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत भावना करावी. त्यानं देहाभिमान नाहीसा होऊन पूर्ण निरपेक्षतेनं आधी संसाराचा भ्रम नाहीसा होतो आणि मग तिन्ही अवस्थांमध्ये संसाराचं भान देखील उरत नाही. साधक पूर्णपणे ब्रह्मस्वरूप होतो आणि आनंदानं जीवन जगतो. श्रीकृष्णाचं भाषण ऐकून दारुकाचं मन शांत झालं, तरी पण आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन पुन्हा होणार नाही म्हणून अत्यंत खिन्न होऊन तो द्वारकेला निघून गेला. जय हरी.